21 तारखेचीच वाट पाहतोय. कधी एकदा 21 तारीख येते आणि कधी एकदा हा शिवसेनेचा शिवरायाचा पवित्र उपवास येतात. केवळ नाशिकमध्येच नव्हे तर या महापालिकेच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या निमित्ताने तमाम महाराष्ट्रातील कधी एका फडकवतोय याचीच मला आता घाई झाली. आणि आज मी दिवसानंतर नाशिक जिंकायला आलोय. उद्याची महापालिका नाशिकची कशी असणार आहे त्याची ही सगळे साक्षी आहे. माझ्या आजूबाजूला आपले उद्याचे नगरसेवक बसलेले आहेत. एकापेक्षा एक सरस आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही एक भगवी लाट उसळलेली आहे. जरा बसून घेतो. ही लाट पाहिल्यानंतर शिवसेनेकडे जेवढे सैनिक जेवढे इच्छुक उमेदवारीसाठी आले किंबहुना स्वतःच्या हक्काचे सैनिक निवडणुकीच्या मैदानात रणांगणात उतरायला तयार झाले. मला नाही वाटत दुसऱ्या कोणत्याही पक्षामध्ये अशी सैनिकांची गर्दी उसळली असेल. आणि मग मधल्या काळामध्ये थोडासा एक प्रकार झाला. सगळ्यांना असं वाटलं की शिवसेनेची आता वाट लागली. वाट शिवसेनेची कधी लागू शकत नाही. जे कोणी अन्यायी आहेत अत्याचारी आहेत त्यांची वाट शिवसेना लावेल पण शिवसेनेची वाट लावणारा अजून जन्माला आलेला नाही आणि येणार सुद्धा. आणि म्हणून व्यासपीठावरती बघा सगळी लोक हजर आहेत. सगळे सोबत आहेत. कोणी इकडचा तिकडे हललेला नाही. हलणार देखील नाही. ज्या वेळेला ती निवडणूक किंबहुना उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ आली होती आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती कारण मी माझ्या वडिलांकडनं शिकलेलं आहे की जे काय आहे ते सरळ रोखोक स्पष्ट बोलायचं. काही लपवाछपवी करायची नाही. अजिबात करायची नाही. आणि म्हणून मध्ये ज्या काही त्यावेळेला बातम्या आल्या होत्या त्याच्यामध्ये थोडीशी गडबड झाली. हे सगळे आहेत ते आपले धनुष्यबाणाचे वीर आहेतच पण नाईलाजाने काही जणांना ती जी काही गडबड झाली म्हणून आपल्याला पुरस्कृत करावं लागलं. बरोबर नाही दादा? आणि म्हणून तुम्हाला प्रत्येकाला माहिती पाहिजे की धनुष्यबाण तर आहेच. डोळे मिटून धनुष्यबाण एके धनुष्यबाण आहेच पण जे आपले पुरस्कृत आहेत ते सुद्धा केवळ नाईलाज म्हणून धनुष्यबाण ते घेऊ शकलेले नाही तर नाहीतर ते सुद्धा धनुष्यबाणवाले आपल्या हक्काचे उमेदवारच आहेत. पुरस्कृत जे आहेत ते सुद्धा आपलेच आहेत. आणि ही प्रचंड ताकद नाशिककरांच्या सेवेसाठी आता सज्ज झालेली आहे. मला नाशिक जिंकायचं म्हणजे काय करायचंय? नाशिककरांची सेवा करायची. मला काय माझं काय राज्य स्थापन करायला मी नाही आलो. इतके वर्ष मधल्या काळामध्ये जो काय खंड पडला होता नाशिककरांना मी विचारतोय की पूर्वी ज्या वेळेला शिवसेनेच्या हातामध्ये नाशिकची सत्ता होती त्यावेळेला मी अभिमानाने येऊन दाखवत होतो की जो आमचा वचननामा होता तो वचननामा आम्ही किती पूर्ण केला तो पहा. जसं मुंबईमध्ये असेल ठाण्यामध्ये आहे. कोणत्याही पक्षाकडे स्वतः काय केले हे सांगण्यासारखं एक सुद्धा काम नाहीये. करून दाखवलं म्हणणारा एकमेव पक्ष तो म्हणजे आपला शिवसेना. दुसरा कोणताही पक्ष नाही. आणि नाशिकची एक स्वतःची ओळख आहे. नाशिकची स्वतःची एक ओळख आहे. मंत्रभूमी म्हटली जाते. सावरकरांची जन्मभूमी आहे. हे जे मैदान आहे अनंत कान्हेरे शिवसेना प्रमुखाने नाव दिलेलं आहे. गोल्फ मैदान आहेत पण अनंत लक्ष्मण कान्हेरे मैदान. याचं कारण काही काही गोष्टी आपण आता विसरत चाललेलो आहोत आणि काही गोष्टी आपल्याला कदाचित जाणीवपूर्वक विसरायला लावले जाते आणि त्या आपण तर काही विसरू देणार नाही.
सावरकरांचं विस्मरण आम्ही कदापि कोणालाही होऊ देणार नाही. सावरकर म्हणजे आमचं दैवत, त्यांची पूजा आम्ही करणारच. अनंत कामेरे हे जर का क्रांतिकारक अशी झाले नसते तर कुठलं स्वातंत्र्य आणि कुठलं काय, अजूनही आपण ब्रिटिशांची धुणी भांडी करत बसलो असतो. पण अनंत कामेरे सारखा एक युवक या नाशिकमध्ये त्याने जो एक इतिहास घडवला, जॅक्सनचा वध, काय एक घातलेली ती पिढी होती, काय त्याचं वय असेल, पण जीवाची पर्वा न करता, मरणाची भीती न बाळगता त्या अत्याचारी जॅक्सनला मारायचं म्हणजे मारायचा, वध करायचा म्हणजे करायचाच. आणि त्या एका निश्चयाने तो त्या थिएटरमध्ये गेला, जॅक्सनची वाट बघत बसला. जॅक्सन आल्यानंतर पहिली गोळी झाडली, ती चुकली, आणि ती गोळी चुकली म्हटल्यानंतर थाडसून त्याने एक उडी मारून दुसरं पिस्तूल काढलं आणि सगळ्याच्या सगळ्या गोळ्या त्या जॅक्सनच्या छातीमध्ये रिकाम्या केल्या. तिथल्या तिथे त्याला त्याचा वध केला. पण वध केल्यानंतर पडून नाही गेला, तसाच उभा राहिला. आणि जेव्हा त्याला फाशी झाली तेव्हा त्या फाशीच्या दोरखंडाचं त्याने चुंबन घेतलं आणि सांगितलं की जो कोणी माझ्या हिंदुस्थानी जनतेच्या प्राणाची किंमत ठेवत नाही, किंबहुना त्याला तो कमी लेखतो, त्याला देहांत प्रायश्चित्त हे दिलं गेलंच पाहिजे, असं म्हणणार तो अनंत कामेरे. आणि त्यांची जर का आपण आठवण ठेवली नाही तर मग नवीन कोण येतील आणि काय राज्य करतील आपल्याला तुम्हाला कल्पना आहे. आज जरूर नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी इथे आलेलो आहे. निवडणूक म्हटल्यानंतर टीका टिप्पणी आली, आरोप प्रत्यारोप आले. पण आरोप प्रत्यारोप केल्यानंतर कदाचित मनोरंजन होत असेल, जनतेचं मनोरंजन होत असेल, पण जनता विचारते हे झालं तुमचं ठीक आहे, तुम्ही त्यांच्यावर चिखल उडवलात, त्याने तुमच्यावर चिखल उडवलात, आम्हाला काय, आमच्या पदरामध्ये धोंडेच, त्या धोंड्यांचं करू काय, शिजवताही येत नाही, खाताही येत नाही, आणि मग घ्या तुमच्याकडे कोणतेच धोंडे आमच्यावरती मारतात. ही अशी नाकर्ती अवलादी शिवसेनेची नाहीये. शिवसेना जे बोलते ते करते, आणि जे करता येऊ शकत नसेल ते वचन आम्ही कदापि देत नाही, देणार नाही. केवळ मतं पाहिजे म्हणून आम्ही अच्छे दिन आएंगे हे कधीही खोटं थापा असा मारणार नाही. मला कल्पना आहे शहरातली लोक इकडे आले, ग्रामीण भागातली लोक इथे आले. जिल्हा परिषदा सुरू आहे. एक तर नाशिक जिल्ह्याने गेल्या वेळेला जे यश दिलेलं आहे त्याच्याबद्दल खरंच मानाचा मुजरा मी करतो. नाशिक या संपूर्ण पट्ट्यामध्ये गेल्या 1-2 महिन्यामध्ये निवडणुका झाल्या, तिथे तुम्ही भगवा पडतो. आणि मला खात्री आहे नाशिक महापालिकेचं जिंकणं म्हणजे जिंकणारच, कोणत्याही परिस्थितीत जिंकतोय, जिल्हा परिषदेत जिंकतो. पण येता येता काही ज्या बातम्या कानावरती आल्या, खास करून कांदा उत्पादक शेतकरी, त्याने ते जाळूनच टाकलं सगळं. काय करायचं या दुर्दैवाला? जबाबदारी तर घेतली पाहिजे, सरकारने जबाबदारी घेतलीच पाहिजे. नाहीतर जसं पूर्वी शरद पवार आले होते त्यांच्यावरती त्यांनी कांदे फेकले होते, आणि आपण काय त्यांना सांगितलं होतं की आमचं सरकार येऊ द्या, आम्ही तुम्हाला न्याय देऊ. आता सरकार आलेलं आहे. दादा बसा त्या मुख्यमंत्र्यांच्या कनपट्टी जाऊन बसा आणि त्यांना सांगा की या माझ्या शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे, म्हणजे दिला पाहिजेच. एका अपेक्षेने, विश्वासाने लोक येत आहेत. मी मुद्दामून धन्यवाद देतोय स्वाभिमानी संघटनेला, राजू शेट्टी, त्यांनी स्वतःहून पाठिंबा जाहीर केलेला आहे. या सगळे एकत्र या. फसगत करणारी जी कोणी लोक आहेत त्यांच्या विरुद्ध आता आपल्याला एकत्र आलंच पाहिजे. आणि नाशिक शहराचे जे काही प्रश्न आहेत, पूर्वी शिवसेनेचे जेव्हा महापौर होते त्यावेळेला कशी कामं झाली होती, नाशिककरांनी जरा आमची बघावं, काय काय कामं केली होती आपण, किती कामं केली होती आपण. मी आल्यानंतर बबनरावांना विचारलं की बबनराव, एक हॉस्पिटल त्याचं भूमिपूजन माझ्या हस्ते झालं होतं, पुढे काय झालं? महापालिकेचं हॉस्पिटल काय नाही, आतापर्यंत मला वाटतं 5 वर्ष जेमतेम 4 मजले बांधून झाले. हो ना, महापालिकेचं हॉस्पिटल ते सुद्धा तसंच आहे, कोणाचंही लक्ष नाही. आणि मधली जी काय 5 वर्ष गेली, मला त्याच्यावर टीका नाही करत बसायचं, कारण मी ठरवलं त्या विषयावरती बोलायचंच नाही. पण त्या सगळ्या मधल्या काळामध्ये ज्या काही व्यक्ती एका कामाच्या उद्देशाने तिथे गेले होते, म्हणजे आपले यतीन असतील, आणखी कोणी असतील, आज शिवसेनेमध्ये आलेले. कारण का
तिथे राहून कामं करू शकत नाही आणि जे काय चालले ते सहन करता येणं शक्य नाही. म्हणून काम करणारी जी संघटना आहे त्या संघटनेत आलेलं बरं म्हणून ही सगळी मंडळी आज शिवसेनेत आलेली आहे. आम्हाला कामं करायची, आम्ही जनतेला वचनबद्ध आहोत आणि ज्या एका कामाच्या ईर्षेने, ज्या एका कामाच्या जिद्दीने आम्ही तिथे होतो पण काम करू शकत नव्हतो, ती सगळी लोक आलेली आहेत. अशी सगळी काम करणारी लोक, जिद्दी लोक ही आज शिवसेनेत आलेली आहेत. आणि मग विषय जे आहेत ते खरे गेल्या 5 वर्षात सोडवायला पाहिजे होते. तुमच्या काही मर्यादा असतात, त्या 7.5 मीटरचा रस्ता, 9 मीटरचा रस्ता, त्यांना एफएसआय दिला जात नाही, TDR दिला जात नाही. काय गुन्हा आहे त्यांचा? आणि आज सरकारच्या अखेरीत प्रश्न असेल नसेल मला माहित नाही, पण नाशिकची महापालिका जिंकल्यानंतर त्या तमाम नागरिकांना शिवसेना न्याय मिळून गेल्याशिवाय राहणार नाही वचन पहिले मी तुम्हाला देतो. का अडून ठेवतात त्याला? झोपडपट्टी वासी जे आहेत मुंबईमध्ये जे आम्ही करतो आहोत की झोपडपट्टी वासियाला जिथल्या तिथे घर शहरात उचलून बाहेर नाही फेकून द्यायचं. नाशिकमध्ये राहणारा आणि त्याचं कुठेतरी बाहेर फेकून नाही, झोपडपट्टी मधला राहणारा सुद्धा पुनर्विकास करणार असाल आणि पुनर्विकास केलाच पाहिजे. त्याचं स्वतःचं हक्काचं घर हे नाशिक शहरामध्ये जिथल्या तिथेच मिळालं पाहिजे आणि ते शिवसेना मिळवून देईल. आहेत ना अनेक विषय. गोला स्वच्छतेचा विषय आहे, रामकुंड ते स्वच्छ करायचं आहे. पण मधल्या काळामध्ये काय होतं की अनेक जण मला विचारतात, जसं दादा तुम्हाला विचारतात की खिशातला राजीनामा देणार कधी? काही नका करू, थांबा ना. आहे राजीनामा तर खिशात आहे ना, देऊ. पण जी कामं आम्ही तुम्हाला सांगतो आहोत ही कामं किंवा ज्या वेळेला मी कडक बोलतो, सामनामधनं काही आपण लिहितो, तुम्ही मला सांगा तुमच्या मनात तुम्ही बोलतो की नाही आणि सामनामध्ये जे येतं हे तुमच्या मनामधलं असतं की नसतं तुम्ही मला सांगा ना जरा. काहीतरी मला काहीतरी उद्योगधंदा नाही, रोज उठून टीका करायची आहे, दिसला की ठोक त्याला, दिसला की ठोक त्याला, हे धंदे नाही कोणी मला शिकवले. पण शिवसेनेचा पक्ष म्हणून मिळवण्याचं पद नाहीये, अजिबात नाही. माझ्या माता भगिनींना आणि बांधवांना न्याय मिळवून देणारं हे पद आहे, हे स्थान ते आहे. शिवसेना प्रमुखांनी घोषवलेलं हे स्थान आहे. आणि मी कोण आहे? मी शून्य आहे. कशासाठी सगळी जनता जमते? माझं काही याच्यात कर्तृत्व नाहीये. माझ्या मागे पुण्य आहे ती माझ्या वडिलांची, माझ्या आईची, म्हणून तुम्ही सगळेजण माझ्यासोबत इथे आलेला आहात. त्याचं मी कोणी नाही, अजिबात नाही. आणि मग जे काही मी बोलतो आता शेतकऱ्यांच्या बद्दल बोलायचं की नाही बोलायचं? संपूर्ण देशामध्ये जे एक भीतीचं वातावरण निर्माण केलं गेलेलं आहे, मी मुद्दा म्हणून कधीतरी माझ्या फोनमध्ये जसं शिवसेना प्रमुखांची भाषणं आहेत, शिवाजीराव भोसलेंची भाषणं आहेत आणि 1-2 अटलजींची सुद्धा भाषणं आहेत. पण अटलजींचं भाषण सुद्धा हिंदी ऐकत राहावंसं वाटतं. काय विचार, काय शब्दपेठ आणि शांत असं खूप कुठे म्हणजे एकांत असं ऐकत राहिलं तर त्या भाषणाची लज्जत काहीतरी वेगळीच आहे. पण शिवसेना प्रमुख होते अटलजी, यांच्यासारखा विचार देणारा नेता आज आपल्या देशामध्ये राहिला नाही, हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे. वक्ते असतील, भाषण होतात, पण आपल्याच देशाला धमकी देणारा पंतप्रधान हा मला असं वाटतं दुर्दैवाने आपल्या देशात पहिल्यापासून आपल्याला लाभला. आणि अनेक ठिकाणी मी बोलतो, मी तुम्हाला पटते की नाही तुम्ही मला सांगायचं. 31 डिसेंबरला सगळेजण टीव्ही बंद करून बसले होते की नव्हते? का? कारण पंतप्रधानांचं भाषण सुरू होणार आणि तेव्हा हळूच एकमेकाला होते, काय झालं काय झालं, काय काय कळलं का, काय कळलं, काय झालं कळलं का काय. आणि मग त्यांनी सुरुवात केली. मित्रों, आज रात से 2000 लोक घाबरली एवढी, त्यांना वाटले की आता कुठे 2000च्या नोटा मिळत आहेत, जरा कुठे रक्त जातोय आणि पुन्हा आता काय नवीन आरुष्ट येते की काय, 2000च्या नोटा रद्द होतात की काय. मग पुढचं वाक्य बोलले 2017 की मैं शुभकामनाएं दे रहा हूं. पण हे सगळं भयाचं जे वातावरण आहे, हा जो काय धाक तुम्ही सर्वसामान्यांना दाखवत आहात, तो सर्वसामान्यांना वाटणारा धाक गुंडांना काय वाटत. नाशिकची जी काय माझ्या ओळख आहे, उस्मानाबाद यांचं नाशिक आहे,
सावरकरांचं आहे, किती किती गोष्टी तुम्हाला सांगायच्या. पण ही सगळी ओळख पुसून जे काय आता भाजपचं कॅम्पेन सुरू आहे, इकडे आहे की नाही मला माहित नाही, पण बाकी ठिकाणी परिवर्तन तर होणारच आहे. काही परिवर्तन, हे परिवर्तन कसलं परिवर्तन? एक जमाना जरूर होता की भारतीय जनता पक्षाच्या व्यासपीठावरती साधू संत यायचे, महात्मे यायचे, आशीर्वाद देणारे हात असायचे, अटलजी असायचे, अडवाणीजी असायचे, मग प्रमोदजी होते, गोपीनाथजी होते. सगळे गायब झाले आणि आता गुंड सगळे येऊन बसतात. हे परिवर्तन आम्हाला मान्य नाही. हे माझ्या राज्यात हे परिवर्तन मी होऊ देणार नाही, अजिबात होऊ देणार नाही. म्हणजे मधल्या काळामध्ये असं बोललं जात होतं, मला कल्पना नाही, पोलिसांनी सांगावं की मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या पोलीस स्टेशनला फोन गेले आणि त्यांना सांगितलं, सिनियरना सांगितलं, कमिशनरना सांगितलं. हे पोलिसांनी आता नका सांगू, नंतर मला सांगा हिंदुस्थानामध्ये की खरं की खोटं. की मुख्यमंत्र्यांनी फोन केला आणि त्यांना सांगितलं तुमच्या पोलीस ठाण्यातल्या हद्दीतील सर्व नामांकित गुंडांची यादी मला पाहिजे, सगळ्यांना मी आत टाकतो. पोलीस खुश झाले, बरं झालं, टेन्शन गेलं. एक तरी कोणतरी कणकर माणूस मिळाला, राज्यकर्ता मिळाला, गृहमंत्री मिळाला, मुख्यमंत्री मिळाला, परिवर्तन तर होत आहे. सगळेजण याद्या घेऊन गेले. आता पुढे काय? आणि खरंच त्यांनी सगळ्यांना भाजपमध्ये टाकलं. कशाला पाहिजे तुम्हाला गुंडपुंड? का अशी गर्दी, स्वतःच्या हाडामासाची जीवाला जीव देणारी माणसंही तुमच्या सभेला का येऊ शकत नाही? का तुम्ही असा त्यांचा विश्वास आणि त्यांचं प्रेम जिंकू शकत नाही? आणि गुंड घेऊन जर का तुम्ही आमच्या अंगावर येणार असाल तर मुख्यमंत्री असला, गृहमंत्री असला तरी तुम्हाला सगळ्या नाशिककरांच्या साक्षीने आज इशारा देतो आहे, तुमच्या भाजपात आला म्हणून तो गुंड संत होत नाही, तो गुंडच राहणार आहे. आणि तुमच्या आशीर्वादाने जर उद्या तुमच्या कोणत्याही गुंडाने माझ्या माता भगिनीकडे वाकड्या नजरेने जर पाहिलं, जर तिच्या अंगाला हात जरी लावला तरी माझा सैनिक त्या गुंडाचा हात काढून तुमच्या हातात दिल्याशिवाय राहणार. निर्लज्जपणाने तुम्ही कारभार करता आहात. आरोप आमच्यावरती करतात की शिवसेनेमध्ये गुंड आहेत. कोण गुंड आहेत? शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताना जर आमच्या आंदोलकांना पकडलं, सैनिकांना पकडलं तर तो काही गुंड आहे? नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करताना होतो ना, कधीतरी लाठीमार होतो, पकडले जातात सैनिक. पण गुंड नाहीये तो सैनिक आहे. दुर्दैवाने आपल्याकडे कायद्याची जी काही कलमं आहेत त्या कलमांमध्ये अजूनही फरक केलेला नाही. आज देखील जो दरोडेखोर यांच्यावरती जी कलमं लागतात, दुर्दैवाने तीच कलमं ही आमच्या सैनिकावरती लागतात. आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणणार असाल तर त्याला मी गुंड मानणार नाही. उलट नागरिकांसाठी, माता भगिनीच्या रक्षणासाठी जर त्याच्यावरती केस झालेली असेल तर त्याचा मला अभिमान आहे. मी सरळ जाहीर सभेत सांगतो, का नाही सांगायचं? तुम्ही जो एकूण कारभार करून ठेवलेला आहे, खरं म्हणजे एक मागणी आपण सातत्याने करतो आहे आणि काही नवीन मागणी मी नाही केली. नाशिकमध्ये सुद्धा मला आठवते मोर्चा काढला होता शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीचा. आठवते तुम्हाला? झाली 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. संपूर्ण देशात आधी कुणी केली असेल तर मला कल्पना नाही, पण उघडपणाने शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करा, कर्ज माफ नाही, कारण माफी ही गुन्हेगाराला दिली जाते. माझा शेतकरी हा अन्नदाता आहे, तो गुन्हेगार नाही, त्याला माफीची गरज नाही, त्याला कर्ज मुक्तीची गरज आहे. कर्जमुक्ती पण नाही झाली तेव्हा पवार साहेब होते. आज जे आमच्यावरती आरोप करतायत की कांदा पीक जाळून टाकलं, जबाबदारी सरकारची आहेच ना, आम्ही नाकारत नाही आहोत. पण त्यावेळेला आम्ही मोठे मोठे मेळावे घेतले, त्यावेळेला शरद पवार कृषी मंत्री होते, केलं होतं तुम्ही कर्जमाफ. जेम तेम काहीतरी तोंडी लावायला, उगाच काहीतरी दाखवायला म्हणून थोडंसं कर्ज माफ केलं असेल. विशेष म्हणजे गेल्या 2-5 वर्षात जी काही नापिकी, दुष्काळ मध्ये गारपीट याच्यामध्ये जी शेतकऱ्याची फरफट झाली आणि दुष्काळानंतर हे मध्ये जे काय आलं नोटबंदीचं संकट, जरा थांबा रे, जरा थांबा.
काय नोटाबंदीचं संकट लादलं गेलेलं आहे. हे संकट म्हणजे दुष्काळात 13वा महिना आहे. जरा कुठे शेतकऱ्याला वाटलं होतं की आशा पल्लवीत होते. सततच्या दुष्काळानंतर आता कुठे पाऊस पाणी नीट झालेलं आहे, पीक पाणी व्यवस्थित येत आहे, 2 पैसे हातात येतील, थोडं कर्ज फेडलं जाईल, मुलाबाळांचं शिक्षण होईल, मुलाबाळांचं लग्न होईल. आणि त्या कुठेतरी आनंदामध्ये असताना तुम्ही अचानक कारण काहीही नाही नोटबंदी लागली. मी आज तुम्हाला सगळ्यांना विचारतोय, कारण मुख्यमंत्री मला विचारतात नोटबंदीचा उद्धव ठाकरेंनी सांगावा किती तुम्हाला फटका पडला. मी तुम्हाला विचारतोय नोटबंदीचा तुम्हाला फटका पडला की तुम्ही आनंदात आहात? खुलेआम सांगा काय झालं तुम्हाला. तसं नाही, फटका पडला असेल तर हात वर करा आणि चिडले असाल तर दोन्ही हात वर करा आणि प्रचंड चिडले असाल तर दोन्ही हाताचे जरा मुठ्या ओढून टाका की होय नोटबंदीमुळे आम्हाला त्रासच नाही झाला तर आम्ही चिडून उठलेलो आहोत. कोणासाठी तुम्ही नोटबंदी केली? एक जरा लोकांना असं वाटलं होतं जे गोरगरीब लोक आहेत त्यांना असा एक समज झाला होता थोडे दिवस की मोदींनी बरं केलं, मोदींनी चांगलं केलं. श्रीमंत लोकांना अक्कल घडेल आता, सगळा काळा पैसा बाहेर येईल आता, भ्रष्टाचार थांबेल, खोट्यांच्या नोटा आहेत त्या बंद होतील, दहशतवादी हल्ले थांबतील. सांगितलं होतं ना सगळ्यांना. 50 दिन तो म्हणजे 50 दिन 50 दिवस होऊन गेले, 100 दिवस होत आले, काय काय झालं सांगा मला. दहशतवादी हल्ले थांबले नाही. काल परवाकडे सुद्धा आपले जवान तिकडे शहीद झालेले आहेत, मारले गेलेले आहेत. खोट्या नोटा, या नवीन ज्या नोटा तुम्ही काढल्या आहेत त्याही आता खोट्या बनवून मेड इन पाकिस्तानच्या नोटा या आपल्या देशामध्ये आता वितरित व्हायला लागलेल्या आहेत. काळा पैसा तसाच आहे, भ्रष्टाचार तसाच आहे. नितीश कुमारने सुद्धा त्यांचं जेव्हा समर्थन केलं होतं, आता नितीश कुमार विचारायला लागले किती काळा पैसा आला सांगा, तर ते देऊ शकत. आणि मग जो माझा गोरगरीब शेतकरी आहे, एक तर शेतकऱ्याला इन्कम टॅक्स लागत नाही, लावला जात नाही. तुम्ही त्या शेतकऱ्याला जबरदस्ती बँकेत खातं उघडायला लावून शेतकऱ्याने का उघडलं होतं? बँकेत खातं उघडायचं ना, धन योजना, स्विस बँकेतला काळा पैसा आणणार आणि प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये टाकणार. पडला का रे तुमच्या खात्यामध्ये पैसा? कधी येणार? पण शेतकऱ्याला सुद्धा स्वतःच्या कष्टाचा हाताचा पैसा हा बँकेत भरायला लावला. आणि माझा गोरगरीब भोळा बाबा शेतकरी जेव्हा बँकेत पैसे भरायला गेला तेव्हा त्याला 100 प्रश्न विचारण्यात आले. आले की नाही आले? त्याच्यानंतर आणखीन कहर म्हणजे ज्याच्या घरी लग्न आहे त्याला फक्त 2.5 लाखच रुपये मिळतील. 2.5 लाख रुपये मिळतील म्हटल्यानंतर ठीक आहे, एवढे सुद्धा कधी कधी शेतकऱ्याला लागत नाहीत. पण तिकडे गेल्यानंतर लग्न जुळल्याचा पुरावा दे, लग्नपत्रिका दाखव, कामं कोणाकोणाला दिले ते दाखव. मग तुम्ही एकच करायला पाहिजे तर बँकेमध्ये एक ज्योतिषी बसवायला पाहिजे, कारण 36 गुण जुळतात की नाही ते पण बघायला पाहिजे. पुरावा पाहिजे ना की गुण जुळतात की नाही बघा. हा असा देश तुम्हाला अपेक्षित होता का? असा देश त्या कांदेरीला अपेक्षित होता का? की असा देश त्या सावरकरांना अपेक्षित होता? हे स्वातंत्र्य, हे स्वतःच्या कष्टाचा हाताचा पैसा. एक तर शेतकऱ्याला इन्कम टॅक्स नाही, त्याला तुम्ही बँकेत भरायला लावता. बँकेतला पैसा काढण्यासाठी सुद्धा जिल्हा बँक जो ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे त्याला टाळ. जिल्हा बँकेला हा व्यवहार करायला त्यांनी परवानगी नाकारली, कारण जिल्हा बँकेतून कदाचित भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे. आणि मग ज्या काही बातम्या आल्या, करोडो रुपयांचा काळा पैसा पकडला गेला, करोडो रुपयांच्या नोटा बाहेर आल्या. जर जिल्हा बँका बंद तुम्ही ठेवलेल्या आहात तर मग जो काही पैसा बाहेर आला त्या तुमच्या मोठ्या बँकेत का आलेला आहे? याचा शेतकऱ्याचा संबंध नाहीये. पण शेतकऱ्याला जर का इन्कम टॅक्स लावत नसाल आणि जर का त्याला तुम्ही पैसे भरायला जाताना 100 प्रश्न विचारताय, काढताना 100 प्रश्न विचारताय, मग तुमच्यात धाडस आहे का? या तुमच्या किंमत असेल तर सांगा की या तमाम शेतकऱ्यांना यापुढे आम्ही इन्कम टॅक्स लावणार आहोत, हे तुम्ही सांगा. आहे हिंमत तुमच्यात? उलट जसं मी सांगतोय, निवडणुका आल्यानंतर थापा मारल्या जातात, आम्ही हे करू, आम्ही ते करू. जो वचननामा मी शिवसेनेच्या माध्यमातून दिला त्याच्यात एक सुद्धा थाप मी मारलेली आणि मारणार नाही.
जे बोललोय ते मी करीन आणि जे करणार असेल तेच बोलेन. महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आहे, महाराष्ट्रामध्ये इतर महानगरपालिका आहेत, इकडे छोट्या छोट्या गोष्टी बोलायच्या. उत्तर प्रदेशच्या ज्या काही निवडणुका चाललेल्या आहेत, उत्तर प्रदेशमध्ये त्यांचा जाहीरनामा आहे. एक तर त्यांना कल्पना आहे की उत्तर प्रदेशमध्ये त्यांचं सरकार काही येत नाही, हे माहिती आहे त्यांना, आणि म्हणून त्यांनी एक थाप मारलेली तिकडे की जर उत्तर प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू. आणि म्हणून मी त्यांना सांगतोय, तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतोय, शिवसेनेचा पाठिंबा राहणार की काढणार. मी तुम्हाला सांगतोय देवेंद्रजी, उत्तर प्रदेश लांब राहिला, त्याच्या निवडणुका तर तुम्ही जिंकत नाही, तुमचं सरकार तिकडे येत नाही, पण माझ्या या शिवरायाच्या महाराष्ट्रामध्ये आज तुमचं सरकार आहे, तुम्ही मुख्यमंत्रीपदी आहात, आम्ही तुमच्या सोबत आहोत. चला जाहीर करा की मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना कर्जमुक्त करत आहे, मी तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहे. तमाम शेतकऱ्यांचं कर्ज तुम्ही माफ करा, त्यांना कर्जमुक्त करा. आणि पुढे जे उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही सांगितलेलं आहे, या पुढचा कर्ज आम्ही शेतकऱ्याला व्याजमुक्त कर्ज देऊ, व्याज लावणार नाही. तसंच माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तुम्ही सांगा की या वेळेला तू कोणताही शेतकरी असला तर तुझं कर्ज तुला आम्ही माफ करतो, तुला कर्ज मुक्त करतोय, आणि यापुढे जे कर्ज काढशील त्याच्यावर तुला मी व्याज लावणार नाही. जाहीर करा, मी तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहे. मला शेतकरी करण्याच्या वेळेला आवाज बरोबर आहे का नाही? माझं म्हणणं बरोबर का चूक आहे? आज ना सगळ्यांचं तुम्हाला पटते की नाही? आहे याची तयारी आहे यांची? मग सगळीकडे जे काही लावता आहे, मुंबईमध्ये लावलं, पुण्यामध्ये लावलं, एक एक थापा मारायच्या आणि तिकडे मुख्यमंत्र्यांचा फोटो, हा माझा शब्द आहे, हा माझा शब्द आहे, हा माझा शब्द आहे. अरे शब्दाला किंमत असली पाहिजे तर तुमच्या शब्दाला अर्थ आहे. शब्दाचे पुढे उगाच सोडणारे खूप होऊन गेले, पण आजपर्यंत तुम्ही गेल्या 2-2.5 वर्षामध्ये सगळ्या थापा मारत 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 दिवस ढकलता आहात, हे आता बस झालं. कल्याण डोंबिवलीचा उल्लेख मगाशी विजय तुम्ही केला, हे तुम्हाला कळलं पाहिजे. यावेळेला सुद्धा त्यांनी युती आपल्याशी तोडली होती, यावेळेला युती आपण तोडलेली आहे. बस झाला आता हे जोखड तुमचं आमच्यावरती नको आहे. आम्ही आता वेगळे आणि आमच्या हक्कानी एका हाती आम्ही शिवरायांचा भगवा घेऊन पुढे जाऊ, तुमची गरज आम्हाला नाहीये. कल्याण डोंबिवलीची ज्यावेळेला त्यावेळेला याच मुख्यमंत्र्यांनी तिथे जाऊन त्यांना सगळ्यांना सांगितलं होतं की नागरिकांनो, मी तुम्हाला शब्द देतो की ही महापालिका तुम्ही आमच्या हातात, आमच्या हातात दिलीत तर तुम्हाला मी 6,500 कोटीचं पॅकेज देईन. आणखी तिकडे एक प्रश्न होता की जी 27 गाव तिकडे आहेत त्या गावकऱ्यांना त्या महापालिकेत यायचं नव्हतं, पिसाळलेले होते, मतदानावरती आम्ही बहिष्कार टाकू बोलत होते. माझ्याकडे सुद्धा आले आणि मी त्यांना सांगितलं की बाबूंना असं करू नका. जसं आता 21 तारीख लागली तशीच त्यावेळेला तारीख डिक्लेअर झाली होती. तुम्ही मतदान करा, कोणालाही मतदान करा. मी तुम्हाला शब्द देतो, मतदान केल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की महापालिकेत आपण राहू, तुमचं स्वागत आहे. आणि जर तुम्हाला वाटलं की नाही आमचं म्हणणं तेच आहे, आम्हाला महापालिकेत राहायचं नाही, मी तुम्हाला घेऊन जाईन मुख्यमंत्र्यांकडे आणि तुमची नावं मी वेगळी करून देईन. पण मी खोटं बोलणार नाही पटलं त्यांना. मुख्यमंत्री गेले, भाजपला मतदान करा, 27 गावाची वेगळी पालिका करतो. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या सगळ्या गावकऱ्यांनी पटपट भाजपला मतदान केलं. आणि तुम्ही त्यावेळेला टीव्हीवरती पाहिलं, वृत्तपत्रात वाचलं की जी शिवसेनेची एका हाती सत्ता तिकडे येत होती, 60-62 आपल्याला पाहिजे होते, 53-54 पर्यंत आपण गेलो आणि भाजपचा आकडा वर आला. तो आकडा वर आला तो त्या गावातला संपूर्ण पट्टा, त्या पट्ट्यातल्या लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवला. कारण मी कोण शब्द देणार? आज मी तुम्हाला सांगतोय, आज जे मी काय तुम्हाला सांगतोय तरी देखील तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात, माझ्या हात रिकामे आहे. या हाता
हातामध्ये माझ्या काही नाहीये. या हातामध्ये देणारी द्यायची जी ताकद आहे, ती ताकद देणारी शक्ती ही माझ्या सोबत तुमच्या रूपाने बसलेली आहे, माझ्या हात ठिकाणी. आणि हीच जी काय पुण्य म्हणतो ती तीच आहे की मुख्यमंत्र्यांनी बाजूला उभं राहावं, मी त्यांच्या बाजूला उभं राहावं आणि तुम्ही ठरवा. एका हातात सत्ता आहे, एक हात एकाकडे काही नाहीये, फक्त आहे तो विश्वास आहे. आणि आता मुख्यमंत्री तिकडे जायला तयार नाही, फिरकायला तयार नाही. 27 गावकरी गेले, त्याला भेटायला तयार नाही. हा तुमचा शब्द. हे आपले फसवेगिरी करून, कारण आता ती गावं वेगळी करू शकत नाही. पण आता जर त्या गावं वेगळी केली तर त्या महापालिकेतले नगरसेवकांची त्यांची संख्या कमी होईल आणि शिवसेनेची एका हाती सत्ता येईल. कसं व्हायचं ते? कसं होऊ द्यायचं? शिवसेनेच्या हातात कसं जाऊ द्यायचं? नुसतं सेना द्वेषाने पछाडलेले. वाईट एका गोष्टीचं वाटतं की 25 वर्ष त्यांना आपण ही केवळ भगवा हिंदुत्व, राष्ट्रीयत्व याच्या सत्ता म्हणून आपण जोपासलं, जपलं. अगदी संकटाच्या काळात, मग त्यांच्या पक्षावरचं संकट असेल, मोदींवरचं संकट असेल, संपूर्ण देशात शिवसेना प्रमुख त्यांच्या मागे पहाडासारखे उभे राहिले, पहाडासारखे. नाही, हा माणूस होऊ दे. आणि आता सत्ता आल्यानंतर मी इथे चालू होतो, याच मैदानात येऊन मी मोदींना मतदान करा म्हणून बोललो होतो. लोकसभेच्या वेळेला मी सुद्धा प्रचार केला होता. पण जिंकल्यानंतर 25 वर्ष साथ सोबत कठीण काळात देणारी शिवसेना त्यांना नको आहे. पण मुफ्ती मोहम्मद सईद चालतोय, मेहबूबा ती चालते आहे, शिवसेनेशी विश्वासाने वागता आहे आणि नको त्या लोकांना कवटाळता आहे. ही वृत्ती आहे ही तुम्हाला पसंत पडणारी? मला कल्पना आहे हे मी जे बोलतोय त्याच्यामध्ये महापालिकेच्या कारभाराचा काहीचा संबंध नाही, काय जिल्हा परिषदेच्या कारभाराचा काही संबंध आहे. पण मी तुम्हाला जे सांगतोय ते वृत्ती म्हणून सांगतो आहे. वृत्ती, कारण तुमचं आयुष्य केवळ मत देत आहे म्हणजे मत आम्हाला देत नाहीये, तुमच्या आयुष्याचा मोठा निर्णय घेण्याचा अधिकार तुम्ही आम्हाला देत आहात. आणि तो निर्णय देताना, तो अधिकार देताना आपण आपलं आयुष्य, आपलं मत नव्हे, आपलं पुढचं आयुष्य हे कोणाच्या हातात देतो आहे, ती माणसं कोण आहेत हे ओळखा आणि मग मतदान करा. मग मतदान करा. एका बाजूला हे सांगते थापा मारतात, सगळीकडे थापा मारत ही सगळे गाव गुंड एकत्र केल्यानंतर गुंडगिरी वाढणार नाही तर काय होणार? मुंबईमध्ये जर त्यांनी कहर केला म्हणजे आपली सोन्यासारखी मुंबई. तुमच्यापैकी सुद्धा अनेक जण मुंबईमध्ये येत असाल, येतात रे. ती मुंबई ज्या वेळेला जळत होती, मुंबईवरती ज्या वेळेला हल्ला झाला होता, तेव्हा वाचवली मुंबईची फक्त आणि फक्त शिवसेनेने वाचवली. त्यावेळेला कुठेही नव्हते. पण त्या मुंबईला त्यांनी दुष्ण देताना यांनी म्हणे मुंबईचा पट्टा करून टाकलेला आहे. पट्टा मुंबईचा पट्टा करून टाकला. कोणत्या नजरेच्या तुम्ही, कोणत्या डोळ्यात तुम्ही बघितलंय की मुंबईचा पट्टा झाले? बरं, गुंडगिरी जी वाढते आहे का वाढणार नाही? इथे सुद्धा जे गुंड, काही गुंडांनी आपल्याकडे येण्याची इच्छा व्यक्त केली होती. म्हटलं गेट आउट, माझ्या दारात यायचं नाही, गुंडगर्दी करणं, माझ्या शिवसेनेत यायचं नाही. शिवरायाचा पवित्र भगवा आम्ही पुढे घेऊन जात असताना त्या भगव्याला डाग लागेल असा एक सुद्धा माणूस मला शिवसेनेमध्ये नको आहे. केवळ जिंकण्याची क्षमता असेल. जे भाजपवाले म्हणतायत की गुंडांना आधी आम्ही निवडून आणू आणि त्याच्यानंतर सुधारू. तुम्ही काय मंत्रालयाचं गुंडालय करणार आहात? सगळे गुंड हातामध्ये घेऊन तुम्ही राज्यकारभार करणार आहात? बरं, जे मी नेहमी सांगतो की राज्याचा मुख्यमंत्री, देशाचा पंतप्रधान हे देशाचे पंतप्रधान असतात, कोणत्या पक्षाचे पंतप्रधान नसतात. राज्याचे मुख्यमंत्री हे राज्याचे मुख्यमंत्री असतात, कोणत्या एका पक्षाचे मुख्यमंत्री नसतात. आणि मग जर का तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रचाराला जात असाल तर तुम्ही शपथ घेताना सर्वांशी समानतेने वागेल ही शपथ घेतली आहे. आमच्या सोडून द्यावा, आमच्या प्रचाराला तुम्ही येऊ नका, आवश्यकता नाही. पण किमान जर कोणी एखाद्या अपक्षाने बोलवलं तर जाणार मुख्यमंत्री म्हणून त्याच्या प्रचाराला सगळ्यांशी समानतेने वागणार. आणि मग एकूण जर का तुम्ही बघितलं, मुख्यमंत्री सकाळपासून रात्रीपर्यंत करतात काय? सगळीकडे बोंबलत म्हणजे प्रचार करत फिरतात. कारभाराच्या नावाने ठणठणाट. आणि असं जर का कारभाराकडे
दुर्लक्ष होणार असेल तर नाशिक असो आणखीन कुठे गुंडागर्दी वाढणार म्हणजे काय होणार? कारण सगळे जे काही पोलीस आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या तैनातीसाठी कारभार म्हणून कारभाराच्या नावाने शून्य. पण आम्हाला जिंकायचंय, पंतप्रधान झालो, मुख्यमंत्री झालो, आता महापौर होणार, सरपंच होणार. किती भूक तुमच्यात आहे, किती भूक आहे. आणि हा सगळा कारभार बघितल्यानंतर जो वचननामा आम्ही घेऊन येतो आहोत तुमच्यासाठी मुंबईमध्ये खरंच येऊन बघा. आणि ते मी नाशिकमध्ये करणार. नाशिककरांसाठी महापालिकेचं अद्ययावत हॉस्पिटल मी बांधून देणार म्हणजे देणारच. जसं मुंबईच्या शाळेमध्ये मला अभिमान आहे की संपूर्ण देशात अशी कोणतीही महानगरपालिका नाही. मुंबई आपली राजधानी. तिने स्वतःच्या विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल सिस्टीमने शिक्षणाची पद्धत सुरू केलेली. व्हर्च्युअल सिस्टीम म्हणजे तुम्हाला कल्पना येण्यासाठी सांगतो, अमिताभ बच्चनना जेव्हा मी बोलवलं होतं एका स्टुडिओमध्ये अमिताभजी आणि मी बसलो आणि समोर 15-20 स्क्रीन होते. अशा आता जवळपास 400 शाळा आपण जोडलेल्या आहेत. एक शिक्षक एका वेळेला शेकडो विद्यार्थ्यांना शिकवतो. त्या विद्यार्थ्यांना तो पाहू शकतो, ते त्याला पाहतात आणि नुसतं टीव्ही सारखं नाही, ते एकमेकांशी प्रश्नोत्तर करू शकतात. ही सिस्टीम आहे दुसरीकडे कुठे? जे शिवसेना प्रमुखांचं एक स्वप्न होतं. अनेकदा ते बोलायचे, जाहीर सभेत बोललेले. शाळेतल्या विद्यार्थ्यांना बघितल्यानंतर ते बोलायचे खरे आहे विद्यार्थी आहेत का ओझं वाढणारी जनावर आहेत? आताच जर काही त्या ओझ्याने वाहून गेले, यांचा पाठकाणा जर का पिचला तर हे उद्याचे नागरिक म्हणून देशाचे आधारस्तंभ होणार कसे? हे ओझं उतरवा रे म्हणे, ओझं उतरवा. किती ओझं वाहत ते? आणि मला त्याही गोष्टीचा अभिमान आहे की त्यांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण जरी नसलं तरी त्याची सुरुवात मी केली. त्यांचं ओझं उतरवून त्यांच्या हातामध्ये टॅबलेट दिलेला आहे. टॅबलेट जो विधानसभेच्या वेळेला मी कदाचित तुमच्या समोर आणला होता. पाठ्यपुस्तकं त्याच्यामध्ये आहेत, ही लर्निंगचा सगळा क्लास त्याच्यामध्ये आहे, मार्गदर्शिका त्याच्यामध्ये आहे, प्रश्नोत्तर त्याच्यामध्ये आहे. हे एक टॅब जर का तो घेऊन फिरला तर अख्खं दप्तर तो घेऊन फिरू शकतो. त्याला त्या ओझ्याची गरज लागणार नाही. आणि जसं मी मुंबईमध्ये करतोय की तमाम मुंबईकरांना महापालिकेच्या हॉस्पिटलमधून आरोग्य सेवा ही मोफत देणार होती. मोफत. तसंच मला नाशिकमध्ये सुद्धा करायचं. का नाही करायचं? बस सेवा आहे, वाहतुकीची सुविधा आहे. या सगळ्या गोष्टी या खरं गेल्या 5 वर्षात व्हायला पाहिजे होत्या. पण कोणाचंच लक्ष नाही. उद्यानं झाली ठीक आहे, ती सुद्धा उद्यानं महापालिकेने केली तर दुसऱ्या कोणाला तरी पकडून आणून तुम्ही केलं. आणि केलं जर असेल चांगलं आहे, जे चांगलं त्याला मी चांगलं म्हणेन, वाईट म्हणणार नाही. पण बाकीच्या गोष्टीचा ठणठणा झाला, त्याचं काय झालं? ठणठणा झालं. आणि आता तर त्यांनी कहर केले भाजपवाले. काल त्यांनी एक पत्र दिले निवडणूक आयोगाला की 16 तारीख, 20 तारीख आणि 21 तारीख या 3 दिवशी सामनावरती बंदी घाला. सामनावरती बंदी. काय आणीबाणी लावताय? आणीबाणी लावताय का? आणि सामनावरती बंदी आणणारा आणूनच बघा तुम्ही. सामनावरती बंदी आणूनच बघा. बघतो आणि काय करू. उगाच आगेशी विश्वासी खेळ करू नका. आणीबाणीमध्ये काय हालत झाली होती, तुम्हीच तेव्हा लढण्याचं नाटक केलं होतं. खरे लढले ते दुसरेच होते. पण का माहितीये का सामनावरती टीका करायची, का सामनावरती बंदी घालायची? कारण सामना जे लिहितो ते परखडपणाने लिहितो, सामना जे लिहितो ते सत्य लिहितो. आणि म्हणून आता सुद्धा जो अग्रलेख लिहिलेला आहे त्याच्यामध्ये नागपूरची जी हालत भाजपच्या काळात तिथल्या लोकांनी करून ठेवली आहे ती मांडलेली आहे सामन्याच्या अग्रलेखात. हाच सामना आहे जो सर्वसामान्यांच्या अन्यायाला वाचा फोडतो आणि अन्यायावरती वाद करतो. हा सामना म्हणजे आपलं वृत्तपत्र नाही, हे आपलं शस्त्र आहे. आणि याच सामन्यांना आपण इथल्या त्र्यंबकच्या सगळ्या पुजाऱ्यांची बाजू मांडली होती. ज्या झाडी टाकल्या जात आहेत, व्यापारी सुद्धा त्रस्त आहेत, सगळे अक्षरशः वैतागलेले आहेत. बरं झाडी टाकताना त्याच्यात तुमचा सर्व धर्म समभाव का नाही दिसत? का माझ्या मंदिरातल्या पुजाऱ्यांवरती तुम्ही झाडी का टाकता? पण त्याच्यावरती बोललं तर सामना विरोधक आहे. सामनावरती बंदी टाकली पाहिजे. तुमच्या बंद्या आम्ही जुगारून टाकू, त्या बंद्या आम्ही मानणार नाही, अजिबात मानणार नाही. हे स्वातंत्र्य आहे. या स्वातंत्र्याला जर का तुम्ही नाच लावायचा प्रयत्न केला
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय होईल याची कल्पना करता येणार नाही. या सगळ्या गोष्टी आपण बोलतोय, परकटपणाने बोलतोय. तिकडेच झाड टाकले ना दाढी, हे काय बसलेच नाही इकडे. तुमच्याच बद्दल मी बोलतोय, तुमच्याच बद्दल बोलतोय. आणि जे मी बोलतोय, पहिल्यांदा माझ्यावरती टीका केली जात होती जेव्हा मी कामाला सुरुवात केली की म्हणे घराणेशाही आहे. बाळासाहेबांचा मुलगा शिवसेनेमध्ये काम करतोय, घराणेशाही आहे ना. मग घराणेशाही आहे ना, म्हणजे घराणेशाहीतले गुण दुर्गुण, गुण किती आले ते मला माहित नाही, पण अन्यायावरती वार करणं हा दुर्गुण असेल तर तो दुर्गुण माझ्यामध्ये आलेला आहे, पुरेपूर आलेला आहे. बाळासाहेबांचा तो दुर्गुण तुमच्यासाठी, पण जनतेसाठी गुण तो माझ्यामध्ये आलेला आहे. आणि हे सगळं आज मुद्दामून मी तुमच्यासमोर सांगतो. नाशिककरांची सेवा जी मध्ये खंडित झाली होती ती मला पुन्हा सुरू करायची. ग्रामीण भागामधल्या शेतकऱ्यांना मला न्याय मिळवून द्यायचा आहे. आणि हे आव्हान जे काही मी स्वीकारलेलं आहे, हे आव्हान मी केवळ तुमच्यासाठी आणि तुमच्या भरोशावरती स्वीकारलेलं आहे. तुम्ही सोबत राहणार की नाही आहात. 26 जानेवारीला जे मी बोललो, 26 जानेवारीला जे मी बोललो की मला अस्तर इकडे निकाले नको आहेत, मी शिवसेनेची नवीन वाटचाल सुरू करतो आहे, मला निखाऱ्यावरनं चालणारी माणसं पाहिजे, निखाऱ्यावरनं चालणारे सैनिक पाहिजे. ते सैनिक तुम्ही आहात की नाही आहात. जो निर्णय आपण घेतलेला आहे, हा निर्णय तुम्हाला पटलाय की नाही पटलाय. मग तुम्ही संपूर्णपणे कुठेही गाफील न राहता, कारण मस्त सभा झालेली आहे. आता जिंकलो हे निश्चित आहे, जिंकलो हे नक्कीच, पण म्हणून गाफील राहायचं नाही. जोपर्यंत महापालिकेवरती आणि जिल्हा परिषदेवरती आपला आपण भगवा फडकत नाही, तोपर्यंत तुम्ही गाफील राहायचं नाही. आणि या विजयाची जबाबदारी घेणार आहात. पुन्हा एकदा जरा हात वर करून सांगतात, तुम्ही मला विजयाची जबाबदारी घेतलं म्हणून तुम्ही एक शब्द द्या. त्याच्यात नाशिककरांना मी शब्द देतोय की मधल्या काळामध्ये खंड पडला असेल, मी दिलगिरी व्यक्त करतो, पण यापुढे आता कुठेही चूक न करता पुन्हा एकदा शिवसेनेच्या ताब्यात पूर्णपणे, मला अर्धवट बहुमत नको आहे. नाशिकमध्ये पुन्हा ताकदीने मला भवानीला फडकवलं पाहिजे. आणि हा इथे झेंडा फडकवल्यानंतर मी तुम्हाला वचन देतोय की मी स्वतः जातीने नाशिकमध्ये येऊन नाशिकच्या विकासाचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.